नमस्कार, मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं। आज आपण माझ्या माहेरी झालेला सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा याच्यातील मी टिपलेले काही क्षण तुमच्यासमोर सादर करीत आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। हे माझ्या माहेरील जननी देवीचं मंदिर आहे। खूप सुंदर आणि प्रशस्त असं मंदिर बांधलेले आहे। खूप छान ह्याला सजावटही केलेली आहे। आज सप्त्याचा सांगता सोहळा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची लगबग चालू झालेली आहे। सत्यनारायणची पूजाही इथे झालेली होती। मला यायला थोडा उशीरच झालेला, माझ्या सासरी यात्रा असल्यामुळे मी शेवटच्या दिवशी आलेले। 5 दिवस सप्ताह चालू होता। देवीचं रूप खूप सुंदर दिसत आहे। संपूर्ण गाभारा फुलांनी सजवलेला आहे। छान गाभाराही सुंदर दिसतो आणि देवीही त्याच्यात अजूनच खुलून दिसत आहे। देवीचं रूप जास्तच प्रसन्न दिसत आहे मला तरी। इकडे लोक येऊन दर्शन घेत आहेत देवीचं। आम्हीही इकडे दर्शन घेतलं, थोडंसं शूट केलं। बाहेर इकडे देवारा आहे, विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे आणि बाजूला ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे। इथे समोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। इकडे गावात संपूर्ण गावात अशी रांगोळी काढलेली होती। खूप सुंदर अशी रांगोळी पेंट केलेली होती। जिकडे जागा मिळेल तिकडे अशी सुंदर प्रशस्त रांगोळी एकसारखी काढलेली होती। छान पेंटिंग केलेली होती। गावातील मुलांनीच ही पेंटिंग केलेली होती। इकडे सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह असं लिहिलेलं आहे। रांगोळीतच खूप सुंदर हेही लिहिलेलं आहे। प्रत्येक गल्लीतून अशी एकसारखी रांगोळी काढलेली आहे। खूप सुंदर अशी सगळ्या गल्ल्यातून रांगोळी पूर्ण गावातून काढलेली आहे। प्रत्येकाने आपापल्या दरवाजात ही रांगोळी काढलेली होती। इकडे माझ्या भाऊजाईनेही रांगोळी काढलेली होती। खूप सुंदर सगळ्यांनी रांगोळ्या काढलेल्या होत्या। प्रत्येकाने आपल्या दरवाजात गुढी उभारलेली होती। स्वागत करण्यासाठी दिंडी येणार होती गावात, त्याच्यासाठी या स्वागतासाठी प्रत्येकाने आपापल्या दरवाजात गुढी उभारून स्वागतासाठी तयारी केलेली होती। हे पहा, इकडे आता दिंडी आलेली आहे। मला यायला उशीर झाला। दिंडी अर्ध्यापर्यंत आलेली होती। आम्हीही आता दिंडीत सामील होणार आहे। काही पुरुषांनी झेंडे घेतलेले आहेत, काहींनी टाळ घेतलेले आहेत, मृदुंग वगैरे सगळे असं जयघोष आणि जल्लोषात दिंडी गावात आलेली आहे। इकडे महिलाही आहेत। काही महिलांनी तुळस घेतलेली आहे, काही महिलांनी कलश घेतलेले आहेत, काहींनी लेझिम घेतलेली आहे। ह्या ज्या साड्या दिसत आहेत त्या माहेरवासिनींना गावातील मंडळींनी साड्या गिफ्ट दिलेल्या आहेत। खूप सुंदर असं हे दृश्य दिसत आहे। सगळे एका तालात सुरात खेळत आहेत। टाळ मृदुंगाच्या गजरात इथे पालखी आलेली आहे आणि सगळे खेळत आहेत पालखीच्या समोर। महिला सगळ्या एकसारख्या अगदी दिसत आहेत। इकडे आम्हीही त्यांच्याबरोबर खेळत होतो। सगळ्या माहेरवासिनी एकत्र अशा खूप छान वाटत होतं। सगळ्या भेटल्या, बोलल्या।
दिवसांनी असं हे सगळ्या महिला एकत्र भेटल्या, सगळ्या माहेरवासनी सासरवासनी एकत्र होत्या. खूप छान वाटत होतं सगळ्यांना भेटून. सगळ्या अशा एकत्र खूप वर्षांनी भेटल्या होत्या. अगदी वयस्कर असलेली आणि अगदी तरुण असलेली मुलगी इथे आज एकत्र जमल्या होत्या. सगळ्या माहेरवासनी आलेल्या होत्या आणि एका कलरमध्ये खूप छान दिसत होत्या. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. हा लौकिक सोहळा खूप छान वाटत होता. डोळे भरून पाहण्यासारखा हा सोहळा. अख्खी पंढरी इथे अवतरल्यासारखी वाटत होती. संपूर्ण वातावरण इथे भक्तिमय झालेलं. खूप सुंदर असा हा सोहळा, डोळ्यात भरून ठेवण्यासारखा. अगदी लहानातले लहान ते मोठ्यातले मोठे सगळे इथे एकरूप झालेले, तल्लीन झालेले. इकडे आता काही महिला फुगड्या खेळत आहेत. खेळ खेळून झाल्यानंतर महिलांनी फुगड्या खेळल्या. एका साईडला महिला फुगड्या खेळत होत्या आणि पुढच्या साईडला पुरुषही फुगड्या खेळत होते. हे पहा, हे छोटे छोटे बालचमूही इथे झेंडे घेऊन उभे आहेत. हे पहा, इकडे या साईडला पुरुष खेळत आहेत, फुगड्या खेळत आहेत पुरुष. फुगड्या खेळून झाल्यानंतर इथे हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या समोर छान अशी आरती झाली. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंगबली की जय. आरती झाल्यानंतर सगळे पालखीच्या पुढे गेले. पालखी यांच्या पाठी होती. सगळ्यात आधी पुरुष मंडळ गेले. नंतर ह्या ज्या महिला आहेत, तुळस घेतलेली, कलश घेतलेली आणि लेझिम खेळत आहेत, या गेल्या. आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे राहिलेले गेले आणि नंतर पालखी गेली. संपूर्ण गावात पालखी फिरून येत होती. सगळ्या गावातून मला शूट करता काही आलं नाही. सगळे भेटत होते, बोलत होते, त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणचं शूट मला करता आलं नाही. काही मेन ठिकाणीच मी शूट केलेलं आहे. अशी आता सगळीकडे पालखी सगळ्यांच्या दरवाजात उभी राहते. देवीला ओवाळलं जातं आणि पुढे मार्गस्थ होते पालखी. पालखी गेल्यानंतर काही महिलांनी इकडे लेझिम खेळली. आम्ही मैत्रिणी होतो ते एकत्र असे भेटलो, गप्पा मारल्या, थोडेसे फोटो वगैरे काढले. सगळेच इकडे गप्पा मारत होते. काही जण पालखीबरोबर गेलेले होते. इकडे आता आमच्या दरवाजात पालखी आलेली आहे. या माझ्या भावजया आहेत. त्यांनी पहिले पालखी ज्यांनी घेतली आहे त्यांचे पाय धुवून त्यांना ओवाळलं, कुंकू लावलं आणि नंतर देवीलाही ओवाळून
कुंकू वगैरे लावून आरती केली. आम्ही सगळ्यांनीच देवीची आरती करून नमस्कार केला आणि पालखी पुढे मार्गस्थ झाली. पालखी वरतून खाली पुन्हा आमच्या दरवाजाची इथे छोटासा फड आहे तिथे आली. इथे येऊन सगळ्यांनी फुगड्या खेळल्या, जोड्या जोड्यांनी फुगड्या खेळल्या. मैत्रिणींनी, भाऊजयांनी, बहिणींनी अशा सगळ्यांनी फुगड्या इथे खेळून घेतल्या. टाळाच्या तालावर इथे सगळेजण फुगड्या खेळत होते. इथे माझा मोठा भाऊ, छोटा भाऊ आणि भाऊजया असे चौघांनीही फुगड्या खेळून घेतल्या. फुगडी खेळून झाल्यानंतर नमस्कार करतात, तसं यांनीही नमस्कार केला. त्यांच्यानंतर माझ्या बहीण आणि छोटी भाऊजय यांनीही फुगडी खेळली. नंतर मी आणि माझी मोठी भाऊजय आम्हीही फुगड्या खेळून घेतल्या. इथे माझी मोठी बहीण आहे आणि मोठी भाऊजय. टाळाच्या तालावर आम्ही सगळ्यांनी फुगड्या खेळून घेतल्या. इतर लोकांनीही सगळ्या फुगड्या खेळून घेतल्या. आणि नंतर इथे लेझिमचा डाव झाला. आम्ही इथं थोडीशी लेझिम खेळली आमच्या दरवाजातच. आणि नंतर आम्ही इकडे पुन्हा मंदिराकडं जाण्यासाठी मार्गस्थ झालो सगळेजण. हळूहळू इकडे आता पुढे खाली चाललेले आहेत. हे पहा, खेळत खेळतच हे आता मंदिरापर्यंत जाणार आहेत. खूप सुंदर हे दृश्य होतं, पाहण्यासारखं अगदी. सगळ्या महिला एकसारख्या दिसत आहेत, त्याच्यामुळे अजूनच नजारा छान दिसत होता. हे पहा, इकडे आता चौकात आलेली आहे. संपूर्ण आता गावातून अशीच पालखी मंदिराकडे निघालेली आहे. दोन्ही साईडला महिला आणि मधून पालखी येणार आहे. इकडे आम्ही आहोत. हे पहा, इकडे मध्ये पालखी आहे. टाळ, मृदुंग आणि जयघोष करत पालखी आलेली आहे. संपूर्ण गावातून फिरून आता मंदिराकडे चाललेली आहे पालखी. इथे आता मंदिराजवळ पालखी पोचलेली आहे. संपूर्ण गाव या पालखीबरोबर चालत आहे. महिला छान खेळत आहेत दोन्ही साईडने. पुरुष टाळ वाजवत आहेत. काहींनी झेंडे घेतलेले आहेत. पालखीही आलटून पलटून काही लोक घेत आहेत. इकडे मंदिरातही सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती. तिकडेही लोक नमस्कार करत होते. माझ्या मुलीनेही नमस्कार केला, टीका लावून घेतला, त्यांनाही नमस्कार केला. पालखी आता मंदिर परिसरात आलेली आहे. खूप सुंदर हे दृश्य. इकडे माझे भाऊजयाही आहेत, लेझिम खेळत आहेत. पालखी आता मंदिरात आतमध्ये पोचलेली आहे आणि इकडे आता सगळ्या महिलांसाठी बसण्याची प्रशस्त अशी सोय केलेली आहे. मंडप घातलेला आहे खूप छान असा, आणि तिथे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सगळ्यांसाठीच बसण्याची व्यवस्था केलेली आहे. इकडे आता कीर्तनासाठी तयारी झालेली आहे. इकडे एक हंडी बांधलेली आहे. दहीहंडी ही फोडली जाते नंतर आणि काला केला जातो, म्हणजे सप्ताहाचा
समारोपण इथे हंडी फोडून केलं जातं, त्यासाठी इकडे हंडी बांधलेली आहे. इकडे कीर्तनही चालू आहे. कीर्तन झाल्यानंतर ही हंडी फोडली जाते. इकडे महिलांची संख्या जास्त आहे, कारण इकडे सगळ्या माहेरवासनी इकडे आलेल्या आहेत, त्याच्यामुळे महिला वर्ग इथे जास्त दिसत आहे. अगदी 90 वर्षाची म्हातारी असेल किंवा तरुण असेल, सगळ्या महिला माहेरवासनी इथे आलेल्या आहेत. हे पहा, आता इथे दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. ह्याच्यातला जो प्रसाद असतो तो सगळ्यांना दिला जातो. हे आता फोडून झालेलं आहे आणि याच्यातला प्रसाद आता सगळ्यांना दिला जाईल. त्याच्यानंतर इथे जेवणाची ही उत्तम सोय केलेली होती. सगळ्यात आधी इथे माहेरवासनी बसलेल्या होत्या, आम्हीही बसलेलो आहोत. सगळे जे पाहुणेपै होते ते आणि माहेरवासनी असं सगळ्यात आधी त्यांची पंगत होती. खूप सुंदर जेवणाचा मेनूही खूप छान होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.